नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट सातत्याने टिकवणं हे महत्वाचं असतं आणि चिरायुनी ती परंपरा जपली आहे. गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन, गुढीपाडव्याचं सगळं स्नेहसंमेलन इथे आयोजित केलेलं आहे आणि माझ्याबरोबर इथे आहे अभिनेत्री नंदिनी वैद्य. हाय नंदिनी. हॅलो, कसा आहेस तू? दरवर्षी आपण चिरायू टू चिरायू भेटत येस. असतो, तर मला जाणून घ्यायला आवडेल गुढीपाडव्याची एखादी खास आठवण. आह, गुढीपाडव्याची खास आठवण असं तू अचानक विचारल्यामुळे आठवत नाही, पण गुढीपाडव्याची नेहमीची आठवण म्हणजे ऑफकोर्स चिरायू. कारण चिरायू आलं की आठवतं की गुढीपाडवा आला. इतकं चिरायू आणि गुढीपाडवा असे एकात एक हात घालून असतात. कारण मी मला आठवतं की गेली अनेक वर्ष मी चिरायू अटेंड करते. म्हणजे मगाशी सुशांत शेलार हा उपक्रम राबवतो चिरायू आपला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गेली 17 वर्ष चिरायू होतोय आणि मला असं वाटतं गेली 17 वर्ष मी चिरायू अटेंड करते आहे. त्याच्यामुळे गुढीपाडव्याची आठवण म्हणजे चिरायू हेच डोक्यात येतं आधी आणि मग गुढी येते. कारण चिरायू नेहमी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आपण सेलिब्रेट करतो, गुढी उभारतो रात्री 12 वाजता. म्हणून हीच एक छान आठवण आहे माझी गुढीपाडव्याची. आता तरी निदान तीच आठवते मला. पण नवीन वर्षाच्या निमित्ताने काय ठरवलेस? कोणते प्रोजेक्ट आपल्या समोर येत आहेत? हा, मला हे सांगायला आवडेल की माझी भाग्य दिले तू मला कलर्स मराठीवरती 9:30 वाजता गेले 2 वर्ष तुम्ही बघत आलेले आहात आणि आता आम्ही असे एंडिंगला पोहोचलेलो आहोत. सो नवीन वर्ष आणि ती मावळती सिरियल असा एक तो योग असेल कदाचित. पण येस, नवीन वर्षाच्या माझ्या आपण जसं 31 डिसेंबरला लोक म्हणतात की न्यू इयरचा काय रेझोल्युशन संकल्प केला जातो, पण हे हिंदू नवीन वर्ष आपलं असल्या कारणाने आणि आपण ते उत्साहाने नेहमी चिरायू मार्फत नेहमीच सेलिब्रेट करतो. आणि म्हणून तू मला विचारतोस की नवीन वर्षाच्या संकल्पना, तर मला असं मजा वाटली आता ऐकून की आपलं हे वर्ष नवीन आहे तर काय संकल्प. तर मला ना पहिल्यांदा बारीक व्हायचं कारण सतत 2 वर्ष डेली सोप करत असल्या कारणाने आणि डेली सोपचं रुटीन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मला नाही लक्ष देता आलं स्वतःकडे. सो माझा आत्ताचा संकल्प हा आहे की मला आधी थोडंसं माझं वजन कमी करायचंय, थोडासा माझा पृथ्वीवरचा भार मला कमी करायचा आहे आणि ऑफकोर्स नवीन प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत. बेसिकली मी म्हणजे जोक्स अपार्ट, पण इतकी वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे पण मी सिनेमे कधी केले नव्हते. तर आता मी लागोपाठ 3 सिनेमे केले. हा, तर माझा आणि आय एम इगरली वेटिंग फॉर दॅट की ते कधी रिलीज होतील याची मी वाट बघते. आणि एक 4थी फिल्म आहे जी मे महिन्यामध्ये आहे, दॅट विल बी हिंदी. आय विल बी प्लेइंग व्हेरी स्मॉल रोल इन दॅट, पण खूप महत्वाचा रोल असेल त्याच्यात. सो येस, मला असं वाटतंय की आत्ता वयाच्या या टप्प्यावरती मला एक सिनेमाचं दालन अचानक उघडल्यासारखं वाटलं. कारण तुम्हाला आपण इतकी वर्ष एकमेकांबरोबर आहोत पण मी सिनेमे कधीच केले नव्हते. सो तो एक संकल्प आहे की मला आता सिनेमांमध्ये कामं करायची आहेत. आणि तुझं जे स्वप्न आहे सिनेमात काम करण्याचं, ऑलरेडी 3 फिल्म्स तू केल्या, 4थी पण हिंदी करणार आहेस, तर त्या सगळ्या फिल्म्स हिट ठरवत आणि त्याला लोकमान्यता आणि राजमान्यता दोन्ही मिळवू ही सदिच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा.